नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर आणि लक्कडकोट परिसरात अवैध मटका, जुगार व विविध प्रकारचे गॅमलिंगचे अड्डे अद्यापही सुरू असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते अजय मारुती माने यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना सविस्तर निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळ उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार नवापूर शहरासह लक्कडकोट परिसरात अवैध मटका व जुगारांमुळे युवक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला खत पाणी मिळत आहे। या ठिकाणी कथितरित्या अवैध मटका व गॅमलिंगचे अड्डे चालवत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यासह या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल राईट पेटिशन नंबर 1168 ऑफ 2025 प्रलंबित आहे। याचिकेनंतर न्यायालयाने प्रतिवादांना नोटीस बजावली होती। त्यानंतर झालेल्या सुनावणीत शासनाच्या वतीने न्यायालयात अवैध धंद्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक कारवाई करण्यात आल्याचं आणि काही गुन्हे दाखल केल्याचं सांगण्यात आलं। याबाबतचे सविस्तर अहवालही न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याने शासनाने स्पष्ट केलंय। मात्र न्यायालयात कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही प्रत्यक्षात नवापूर परिसरात अवैध मटका, जुगार व गॅमलिंगचे अड्डे सुरूच असल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। त्यामुळे न्यायालयाला दिलेल्या माहितीची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। निवेदनात नवापूर व लक्कडकोट परिसरातील सर्व अवैध अड्ड्यांवर तात्काळ संयुक्त धाडी टाकणे, संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करणे, या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर विभागीय व कायदेशीर कारवाई करणे तसेच उच्च न्यायालयातील प्रकरणाचा सन्मान राखून सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवाय या निवेदनावर करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। या निवेदनामुळे नवापुरातील कथित अवैध मटका जुगार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या गंभीर आरोपांची दखल घेऊन कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण नंदुरबारचे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।